बिरसा फाइटर्स नंदुरबार संगठन के अभिभावकों ने परियोजना अधिकारी एकीकृत आदिवासी विकास परियोजना नंदुरबार को एक निवेदन प्रस्तुत कर मांग की है कि शेबगांव जिले के धोरजलगांव तालुका स्थित प्रसिद्ध स्कूल त्रिमूर्ति पब्लिक स्कूल के कक्षा 3 के विद्यार्थियों का स्कूल बदला जाए। और इस समय बिरसा फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा और प्रदेश अध्यक्ष गोपाल भंडारी, कार्यकारी अध्यक्ष वीरबल पवरा और आकाश तड़वी, योगेश, हीरालाल, प्रकाश, मणिलाल, भास्कर, कालू सिंह, दिलीप, अरुण, गोपाल, राजू, फिलिप, प्रकाश, राकेश, सिलवान, विक्रम, इस अवसर पर अनेक अन्य कार्यकर्ता उपस्थित रहे हैं। नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल डोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहल्यानगर येथील आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना अन्य शाळा बदलून मिळावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकांची सुद्धा मागणी आहे। या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवलं जात नाही, अजिबात त्यांची शैक्षणिक प्रगती दिसून येत नाही। आरोग्य विषयक समस्या आहेत, इतर भरपूर समस्या आहेत। सरकार जर या संस्थावाल्यांना 1,50,000 रुपये म्हणजे 1.5 लाख रुपये प्रति विद्यार्थी देत असतं, मग हा पैसा जातो कुठे? हे संस्था चालक हा पैसा वापरतात का आमच्या विद्यार्थ्यांसाठी? हा प्रश्न निर्माण होतो। एवढा पैसा जर सरकार खर्च करत असेल तर आमच्या विद्यार्थ्यांना तशा सुविधा पुरवायला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगती दिसून आली पाहिजे, परंतु तसं अजिबात या शाळेमध्ये दिसून येत नाही। म्हणून पालकांनी आज निर्णय घेतलाय की त्या शाळेमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पाठवणार नाही आहेत। म्हणून वरिष्ठांनी या आदिवासी विकास विभागामधले जे कोण माननीय आयुक्त आहेत, प्रकल्प अधिकारी साहेब आहेत, यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि या विद्यार्थ्यांना तोंडाईचा किंवा येवला येथील शाळा बदलून मिळाव्यात अशी आमची संघटनेची मागणी आहे आणि पालकांची सुद्धा मागणी आहे। जोपर्यंत शाळा बदलून मिळत नाही तोपर्यंत आमचे आदिवासी पालक त्या शाळेमध्ये आमचे विद्यार्थी पाठवणार नाही आहेत। जय बिरसा, जय आदिवासी।